करत उद्धव ठाकरेंना डिवचले। आणि सध्या आपण ही दृश्य पाहतोय ती वरळी कोळीवाड्यातली आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या वरळी कोळीवाड्यामध्ये आलेत। नारळी पौर्णिमेचा आज उत्साह आहे आणि नारळ अर्पण करण्यासाठी वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर सध्या कोळी बांधवांची मोठी गर्दी झालेली आहे। पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करत असतात आणि ज्यांचा हा मतदारसंघ आहे म्हणजेच तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते आदित्य ठाकरे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदेचे शिवसेनेतल्या कार्यकर्ते आता आमने सामने आल्याची ही काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सध्या कोळीवाड्यामध्ये खरं तर नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, मात्र या ठिकाणी राजकीय रंग या उत्सवाला आलेला पाहायला मिळतोय। नारळी पौर्णिमेनिमित्तानं दर्याला आज नारळ अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर आजपासून मच्छीमार आपल्या बोटी समुद्रामध्ये काढत असतात आणि त्यासाठी खरं तर हा एक वेगळा पारंपरिक सण कोळी बांधवांकडून नेहमी साजरा केला जातो आणि हीच दृश्य सुद्धा आपण पाहतोय। मात्र आज या नारळी पौर्णिमेला वरळीमध्ये एक कुठेतरी राजकीय रंग चढत असल्याचं सुद्धा दृश्य पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आज वरळी कोळीवाड्यामध्ये आलेले आहेत। नारळी पौर्णिमेनिमित्तानं ते दर्याला नारळ अर्पण करतात आणि त्याचबरोबर ज्यांचा मतदारसंघ आहे म्हणजे तिथे लोकप्रतिनिधी असलेले आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले असल्याचं कळतंय। त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे कुठलेही राजकीय रंग चढताना कुठे या कार्यक्रमाला गालबोट लागू नये एवढीच खरं तर अपेक्षा। मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधवांची गर्दी आहे। प्रथा परंपरेप्रमाणे कोळी बांधव आज दर्याला नारळ अर्पण करत असतात। कोळी बांधवांचा जो एक विशिष्ट प्रकारचा बँड असतो तो सुद्धा या ठिकाणी वाजताना आपल्याला लक्षात येतो आहे। तर दर्याला नारळ वाहण्याचा हा सगळा कार्यक्रम सुरू आहे। आज सकाळी नारळाची स्पर्धा या ठिकाणी नारळ फोडीची स्पर्धा पार पडली। दिवसभर नारळी पौर्णिमेनिमित्तानं वेगवेगळ्या कोळीवाड्यांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा होत असतो। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया गोविंदकडे। गोविंद, सध्या वरळीतल्या कोळीवाड्यातली दृश्य आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वरळी कोळीवाड्यात आलेत। आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे, काय नेमकं सगळं वातावरण आहे? एकूणच आपण बघितलं तर आज नारळी पौर्णिमेचा जो सण आहे हा कोळीवाड्यांमध्ये खास करून कोळी बांधवांसाठी एक आनंदाचा क्षण असतो आणि या आजच्या क्षणाच्या वेळेला वरळी कोळीवाड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही या ठिकाणी आले आणि त्याच दरम्यान या मतदारसंघाचे आमदार जे आहेत शिवसेनेचे उभाटाचे नेते जे आहेत ते आदित्य ठाकरे तेही आले आणि त्यामुळे एकच दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे ढोल ताशाच्या गजरात जे आहेत ते कोळी बांधव जे आहेत ते आपल्या एकविरा आई आणि हा सगळा समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत। परंतु दोन्ही पक्षाचे नेते समोरासमोर आल्यामुळे कुठेतरी थोडंफार तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एकनाथ शिंदे जे आहेत ते आता या ठिकाणी वरळी कोळीवाड्यातून निघालेले आहेत, परंतु आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी जेटीवर बंदराला नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधवांच्या सोबतीनं या ठिकाणी कोळी बांधवांची वेशभूषा करून या ठिकाणी कोळीवाड्यातून जेटीकडे जाताना पाहायला मिळत आहेत। अगदी आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत आणि या कोळीवाड्यामध्ये वरळी कोळीवाड्यामध्ये काय नेमकं सगळं वातावरण आहे? खरं तर एकीकडे सणाचा उत्साह आहे, परंपरा जपण्याचा कोळी बांधवांचा हा सगळा सण आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर एक राजकीय रंग सुद्धा या सगळ्या वातावरणाला चढलेला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वरळीमध्ये नारळ अर्पण करण्यासाठी इथल्या दर्याकडे आलेले होते आणि त्याचवेळी इथले लोकप्रतिनिधी असलेले मात्र विरोधक असलेले आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले। त्यामुळे एक प्रकारे तणावपूर्ण कसं हे सगळं वातावरण वरळीमध्ये सध्या पाहायला मिळतंय। बघितलं तर एकूणच सगळं जे वातावरण आहे राजकीय वातावरण जे आहे ते या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे जे आहेत ते आता या ठिकाणी काही अंशी 15 मिनिट पालखी घेऊन आले आणि त्यानंतर निघाले, परंतु त्याच दरम्यानच्या काळात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जे मार्ग जो होता तो एकच असल्यामुळे या एक ठिकाणी हे दोन्ही पक्षाचे नेते आले त्यावेळेला मात्र थोडंफार तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती। दरम्यानच्या काळामध्ये एकूणच या सगळ्या
ढोल ताशाच्या गजराची निघालेली मिरवणूक आहे, पारंपरिक मिरवणूक आहे आणि मोठ्या जल्लोषात एकविरा आईचा जल्लोष करत हे सगळे जे कोळी बांधव आहेत ते या ठिकाणी दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राजकीय घोषणाबाजीही झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आता निघालेले असून एकीकडे मात्र आदित्य ठाकरे जे आहेत ते दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत. सगळे कोळी बांधव जे आहेत, मोठमोठे महिला ज्या आहेत वेगवेगळे वेशभूषा परिधान करून मोठ्या जल्लोषात जे आहेत ते नारळी पौर्णिमेच्या सणाला आल्याचं पाहायला मिळतोय. अगदी गोविंद, असे संपर्कात रहा. आपण पुन्हा एकदा झी 24 तासच्या प्रेक्षकांना या दृश्यांविषयी सांगूया. वरळी कोळीवाड्यातली ही दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आता दर्याला नारळ अर्पण करून पुढे निघालेले आहेत. मात्र दोन विरोधक असलेले शिवसेनेतल्या दोन गटाचे हे महत्त्वाचे नेते सध्या आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे आता दर्याकडे चाललेले आहेत नारळ अर्पण करण्यासाठी. खरं तर आज कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा त्यांचा आजचा हा सण असतो. खऱ्या अर्थानं आतापासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. इतके दिवस खरं तर ब्रेक लागलेला होता. पावसाळ्याचे दिवस असतात, दर्याला उधाण आलेलं असतं आणि त्यामुळे बोटी मच्छीमार काढत नाहीत, ते समुद्रामध्ये जात नाहीत. मात्र आता दर्याला नारळ अर्पण केल्यानंतर खऱ्या अर्थानं मच्छीमारीला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच हा आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि अशा वेळी या संपूर्ण सणाला एक प्रकारे कुठेतरी राजकीय रंग चढलेला सुद्धा आपल्याला वरळीमध्ये पाहायला मिळतोय. नुकतेच खरं तर दिल्लीमध्ये दोन्ही महत्त्वाच्या या नेत्यांच्या भेटीगाठी तिथल्या महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या होत्या. एकनाथ शिंदे सुद्धा गेले 2 दिवस दिल्लीमध्ये होते आणि तिथे राजकीय भेटीगाठी झाल्या, त्यांच्या काही बैठका झाल्या. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये होते आणि आदित्य ठाकरे आजच दिल्लीवरून परतल्यानंतर लगेचच कोळीवाड्यातल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र सध्या राज्यातलं सगळं राजकीय वातावरण तापलेलं असताना येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणामध्ये काही उलथापालथ होईल, काही वेगळ्या घडामोडी घडतील, पडद्यामागे बऱ्याच काही हालचाली सुरू आहे, असं सगळं वातावरण असताना आज वरळीमध्ये हे दोन महत्त्वाचे नेते आमने सामने आले आणि त्यामुळे निश्चितच एक वेगळा राजकीय तणाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगवेगळ्या घोषणाबाजी सुद्धा या निमित्तानं झाल्या. खरं तर आई एकविरेच्या घोषणा सुरू असतानाच एक राजकीय रंग चढत असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या पक्षांच्या समर्थनार्थ या ठिकाणी घोषणा दिल्याचं पाहायला मिळतंय. तर गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि पुन्हा एकदा आपण गोविंदकडे जाऊया. गोविंद, अत्यंत उत्साहाचं असं हे सगळं वातावरण आपल्याला वरळी कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतंय आणि त्यात आताही घडलेली सगळी राजकीय घडामोड. आत्ताच दिल्लीचा दौरा झाला. येणारा काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. काहीतरी महत्त्वाच्या हालचाली घडतील असं सगळं वातावरण असताना हे दोघेही समोरासमोर येणं, नेमकं हे सगळं वातावरण कसं होतं? एकूण जर आपण बघितलं तर एकूणच सगळे जे कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा जरी आनंदाचा उत्सवाचा क्षण असला तरी दोन्ही नेते समोरासमोर आल्यामुळे आपसुकच कार्यकर्त्यांमध्ये एक विरोधाची भावना तयार झालेली आणि दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचा जयघोष करणाऱ्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेचं जे सर्व प्रोटोकॉल, जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी एका दुसऱ्या मार्गाने या ठिकाणी रस्ता काढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला आदित्य ठाकरेंच्या बरोबर असलेले सुनील शिंदे होते, त्याचबरोबर आमदार सचिन आहेर देखील होते. या दोघांनी दुसऱ्या मार्गाने रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेला देहबोली जी होती, खास करून आदित्य ठाकरे यांची जी देहबोली होती ती फार आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं आणि काही क्षणासाठी आदित्य ठाकरे एकाच जाग्यावर थांबून राहिल्याचे सुद्धा आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये पाहता येईल. एकूण काय तर दोन्हीही नेते एकमेकाला आक्रमक पद्धतीनं पाहत होते आणि एकूण त्यामुळे काही अंशी वरळी कोळीवाड्याचं हे वातावरण जे आहे, जरी नारळी पौर्णिमेचं वातावरण असलं तरी राजकीयदृष्ट्या तणावाचं वातावरण तयार झाल्याचं काही अंशी होतं आणि जोरदार घोषणाबाजी सुरू असल्यामुळे पोलीस आणि बाकीच्यांमध्येही थोडे परिस्थिती जी आहे ती तणावाबाहेर जाते की असे चिंतेचं वातावरण होतं. परंतु दुसरीकडे कोळी बांधवांचा जो उत्साह होता, एकूणच जयघोष, एकविरा आईचा आणि दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी ज्या पद्धतीनं कोळी बांधव निघालेले होते, ढोल ताशांच्या गजर असेल, सनई असेल, या सगळ्यांच्या जयघोषात निघालेली जी मिरवणूक होती त्यामुळे हे तणावाचं वातावरण कुठेतरी निवळलं गेल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि तात्काळ एकनाथ शिंदे इथून अर्ध्यावरूनच रिटर्न परत गेल्यामुळे हे तणावाचं जे वातावरण आहे ते आता निवळलेलं आहे. आदित्य ठाकरे जे आहेत ते जेटी बंदरावर जाऊन दर्याला नारळ अर्पण करणार आहेत.
सर्व कोळी बांधव जे आहेत मोठ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे. पारंपरिक वेशभूषा घालून जे आहे महिला मोठ्या प्रमाणात आहेत, आबालवृद्ध आहेत, पालकं आहेत आणि एकूणच आत्ताचे सगळं जे कोळीवाड्याचं वातावरण जे आहे हे जल्लोषाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं. अगदी गोविंद, खरं तर आदित्य ठाकरेंचा वरळी कोळीवाड्यातल्या तिथल्या मतदारांशी म्हणूया किंवा तिथल्या रहिवाशांशी एक चांगला कनेक्ट आहे. वारंवार वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून त्यांच्या भेटीगाठी होत असतात. ते नेहमीच वरळी कोळीवाड्यामध्ये येत असतात. तेव्हा हा बॉन्ड तर खरं तर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. तिथल्या कोळीवाड्यातले जे लोक आहेत मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरळी कोळीवाड्यामध्येच येऊन दर्याला नारळ अर्पण करावं, हे नेमकं का झालं असावं? काय हा एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न आहे का? कारण इंडिया आघाडीची जी बैठक नुकतीच झाली, दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेत स्थान मिळालं होतं. यावरून एकनाथ शिंदेंनी मोठी टीका केलेली होती आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे काँग्रेसनं, अशा प्रकारे त्यांनी एक उपलब्धिक टीका केलेली होती. काय या सगळ्याचा या वातावरणामध्ये हा सगळा तुम्हाला ते वातावरण तिथे पाहायला मिळालं का? एकूण जर आपण बघितलं तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या वेळेला जे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे काही बैठकांमध्ये त्यांचे जे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं फोटो व्हायरल करण्यात आले, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली, त्यामुळे दोन्हीकडून ही टीका झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांचा हा नियोजित दौरा होता की कारण का आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असल्यामुळं या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांनाही आदित्य ठाकरे आवर्जून हजेरी लावत असल्याचं आपण नेहमी पाहत असतो. परंतु आज अचानक एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी वरळी कोळीवाड्यात येणारे खास नारळ अर्पण करण्यासाठी केलेली एंट्री हे एका राजकीय ह्याची नांदी असल्याचंही पाहायला मिळत आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एंट्री केली आणि त्यांचा नियोजित दौऱ्यामध्ये हा प्रोग्राम कुठेच पाहायला मिळत नव्हता. परंतु अचानक एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आणि आदित्य ठाकरे पोहोचण्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं एकनाथ शिंदे आले. त्यामुळे आणि विशेष म्हणजे काही अपूर्णपणे दर्याला नारळ अर्पण न करता फक्त पालखीचं दर्शन घेऊन अगदी खरंय. सणाच्या खरं तर दिवशी अशा प्रकारे एक वेगळा राजकीय आपल्याला या ठिकाणी तणाव सुद्धा पाहायला मिळाला. गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.